नमस्कार. आज आपण पाहूया हमखास उपयोगी पडतील अशा नवनवीन 15 किचन टिप्स. 1. बटाटे वडे करताना हरभरा डाळीचे म्हणजे चणा डाळीचे पीठ भिजवताना त्या पिठात 2 ब्रेडच्या स्लाइस थोड्या पाण्यासोबत मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि त्या पिठात मिसळायचे. त्यामुळे वड्याचे वरचे आवरण छान कुरकुरीत होते. 2. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाटा सोलून बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या. 3. अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा. 4. दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी अधिक चविष्ट होते. 5. दहीवडे करताना वडे न तळता आप्पेपात्रात केले तर तेल कमी लागते आणि पदार्थाच्या चवीतही फार फरक पडत नाही. 6. तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत, याने छोले मऊ होतात. 7. 2 भांडी एकात एक अडकल्यास बाहेरचे भांडे गरम पाण्यात ठेवावे व वरच्या भांड्यात फ्रीजचे थंडगार पाणी टाकावे. असे केल्यास दोन्ही भांडी लवकर वेगळी करता येतात. 8. तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल व लसणाची एक पाकळी टाकावी. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. तसेच कोकम म्हणजेच आमसूल असेल तर 1 किंवा 2 कोकम टाकली तर पित्ताचा त्रासही होत नाही. 9. कुठे वाचलेला, खाल्लेला अथवा आवडलेला एखादा नवीन पदार्थ करून पाहायचा असेल तर आधी त्याचा पूर्ण अभ्यास करावा. लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे की नाही याची खात्री करावी. एखादी वस्तू नसेल तर आधीच आणून ठेवावी व नंतर शांत चित्ताने प्रयोगाला सुरुवात करावी. म्हणजे पदार्थ सहसा फसत नाही. तसेच आधी हे पदार्थ करताना कमी प्रमाणात करावे. 10. सुक्या लाल मिरच्या देठ काढून हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवाव्या. सादळतही नाहीत आणि बुरशीही पकडत नाही. 11. कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी. यामुळे भाजी कडू होत नाही. 12. स्वयंपाकघरात नेहमी एखादे पेन व कागद छोट्या पॅडला लावून लटकवून ठेवावे. एखादा पदार्थ संपला तर लगेच लिहून ठेवावे. म्हणजे बाजारातून सामान आणताना सर्व वस्तू न विसरता घरी येतात व ऐनवेळची धावपळ आपली वाचते. 13. लसणाच्या पाकळ्या थोड्या ओलसर करून सोलाव्यात, साल लवकर निघते. 14. भाज्या झटपट होण्यासाठी छोटा 2-3 लिटरचा कुकर वापरा. गवार, घेवडा, तोंडलीसारख्या फळभाज्या सुक्या करण्यासाठी भाजी कुकरमध्ये फोडणी द्यावी व त्यात सर्व साहित्य घालून अर्धी वाटी पाणी घालून कुकरला 2 शिट्या काढाव्यात. अगदी 5 मिनिटात छान भाजी तयार होते. रस्साभाजी व उसळी करण्यासाठी बेताचे पाणी घालावे व 3 शिट्या काढाव्या. प्रेशर कुकरच्या वापरामुळे इंधन व वेळही दोन्हीची बचत होते. 15. लवंग निवडून घेतल्यावर त्यातील बारीक लवंग व काड्या न फेकता वाळवून चहाच्या मसाल्यामध्ये वाटाव्यात. तसेच वेलची टरफले सुद्धा न फेकता चांगली वाळवून चहाच्या मसाल्यात वापरावीत. वरील सर्वांना माहिती असायला हव्या अशा उपयोगी 15 किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.